नमस्कार मित्रांनो, आय एम कम बॅक. आपल्या समोर परत घेऊन आलो आहे तुमचे लाडके युट्यूब चॅनल कला चित्र लाईन्स अँड कलर्स. या चॅनलद्वारे तुम्हाला नवीन चित्र, ड्रॉइंग पहिल्यापासून चित्र कसे काढायचे ते शिकवणार आहे. आणि ज्यांना चित्र शिकायचं आहे त्यांनी माझं व्हिडिओ पहा. मी तुम्हाला साध्या व सरळ पद्धतीने चित्र काढायला शिकवणार आहे. माझ्या प्रत्येक विभाग तुम्हाला शिकवण्यासाठी असेल. अगदी लहान मुलापासून मोठ्या व्यक्तीपर्यंत चित्र काढायचं कसं व ते मी शिकवणार. तर जे नवीन असतील त्याने सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर करा आणि कमेंटही करा. आता आपण तिरक्या रेषा पेन्सिलनं काढत आहे. पेन्सिल जिथं होईल सही हलक्या हाताने धरावं. आपल्याला काय बंधन नाही, सामानच काढा असं काय नाही. आपल्याला सराव करण्यासाठी हलक्या हातानं हातदार उभ्या रेषा ओढायच्या. आपल्या हाताला सराव झाला पाहिजे. आता मी आडव्या रेषा ओढतो आहे. आता गोल हे आलं पाहिजे अंदाजानं. आपल्याला का परफेक्ट गोल यावं असंच काही नाही. आपल्या हाताला व्यायाम आहे. गोल मुळे आपल्याला भरपूर काहीतरी गोलाकार असं आपल्याला काढायचं. हे बघा, हे हातानं सहज आपल्याला वर्तुळ काढायचं आहे. वाकडं झालं असेल तर होऊ द्या, आपला सराव आहे. हा असं गोल वर्तुळ काढावं लागणार आपल्याला. चित्र काढत असताना गोलाकार आपल्याला भरपूर जागे उपयोगात येतो. असं तुम्ही पण गोल काढा, सराव करा. जितकं सराव तितकं लवकर चित्र व चांगलं सहजपणे आपल्याला काढता येईल. आता मी आणि पुन्हा आडव्या रेषा सहज ओढल्या. तुम्हाला जितकं सराव करता येईल. आता लाटासारखं बिन तडता असं काढायचं आहे. सराव आहे हा, काय आपण कशात बघून काढणार नाही, तर आपण हे चित्र सराव करत आहे. आता आयत काढलेलं आहे. हे पहा, असं चित्र काढायला लागलं आपल्याला. हे करायचं अंदाजाने. मी पण असं काढा. आता हे त्रिकोण काढलेलं आहे. सहज आपल्याला त्रिकोण बरोबर झालाच नाही असं काय नाही. हा सराव आहे. तर मित्रांनो, चित्र शिकायचं असेल तर हे सराव करावा लागणारच आहे. कुठलीही वस्तू, कुठलेही काम सराव झाल्याशिवाय आपल्याला काम पूर्ण करता येणार नाही. तर हे असं आहे. हे पहा, तर तुम्हाला दिसतच आहे की पेन्सिल प्रत्येकाला धरण्याची पद्धत वेगवेगळी असेल. ज्याला सोयीस्कर पद्धतीने पेन्सिल धरता येईल तसं धरा. अवघडून धरायचं नाही, ताकदीने धरायचं नाही व दाबून धरायचं नाही. तर मित्रांनो, आपला सराव महत्वाचा आहे. हे पहा, असं भरपूर तुम्हाला सराव करावा लागणार आहे. आडव्या उभ्या गोल वर्तुळ जसं मला येईल तसं माझ्या हाताच्या बोटानं म्हणा, हातानं म्हणा, पेन्सिल धरण्याचं म्हणा, हे तुम्हाला प्रॅक्टिस करत राहावं लागणारच आहे. ही पहिली पायरी आहे.
मित्रांनो, गोलमुळे तर आपल्याला भरपूर चित्र काढता येतील, कारण चित्रामध्ये गोलाकार आकार भरपूर असतो. वळण आडवी वाकडे घेण्यास आपल्याला मदत होते. त्यामुळं चित्रामध्ये गोलाला जास्त महत्व आहे. अगदी असं की गोल परफेक्ट यावं असंच नाही, चौकन परफेक्ट यावं असंच नाही, आपल्याला फक्त सराव आहे. जरी आपण चित्र काढत असताना आपल्याला काय तर चुकलं असं वाटत असेल तर आपल्याला रिपेअर करता येते. हे चौकोनाचं काढलेलं आहे. पेन्सिल अगदी सहज हातदार असं हाताळायचं आहे. बोटांसह ताण द्यायचा नाही, पेन्सिलवर ताण द्यायचा नाही, पेपरवर ताण द्यायचा नाही. मित्रांनो, माझं व्हिडिओ तुम्हाला भरपूर साथ देईल चित्र काढण्यासाठी व साध्या व सरळ रूपात तुम्ही चित्र माझं कसं काढायचं हे तुम्ही शिकाल. आणि आता मी उभ्या रेषा काढतो. आपला पट्टी सरळ असल्यामुळे आपल्याला तेवढं जमणार नाही, परंतु हे हातानंच करावं लागतं. पट्टीचा उपयोग जेवढा कमी होईल तेवढा करावा. अगदी सरळ समांतर रेषा राहावं असं काही नाही, वेळ वाकड होऊ शकते. हे बघा, असं तिरकोन, असं वाकडी. हे चित्र हा व्हिडिओ न शिकायसाठी आहे. तुम्ही मनापासून पाहावा व मनापासून तुम्ही सराव करावा. या चित्रामध्ये तुम्हाला जेवढं काय आकर्षक करता येईल तेवढं करता येते. त्यामुळे हे आपल्याला सराव करणे गरजेचं आहे. तर माझे व्हिडिओ बघत राहा. माझे व्हिडिओ लाईक व सबस्क्राईब व आयकॉन बटन दाबून सहकार्य करा आणि माझे व्हिडिओ जास्तीत शेअर करा, आणि दुसरे पण काहीतरी शिकू शकतील. माझ्यापेक्षा पण दुसरे चित्र काढण्याचे चांगलं असू शकतील, परंतु तुम्हाला जे माहीत नाही ते पण तुम्हाला यातनं कळून येईल. आणि असेच तुमचं माझ्या प्रेम राहू दे. असंच व्हिडिओ तुम्ही बघत राहा. मी तुमच्यासाठी भरपूर व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न करतोय. तुम्हाला कुठेही शिकायची गरज नाही. एवढं तुम्हाला मी चित्र कसं काढायचं शिकवणार आहे. तर मित्रांनो, मी लय मोठा व्हिडिओ करणार नाही, कारण जेवढं तुम्हाला व्हिडिओ मोठा कराल तेवढा तुम्हाला कंटाळा येणार. त्यामुळं
तर कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त कसं मला दाखवता येईल तर मी प्रयत्न करतो. तर आजचा हा व्हिडिओ आपण इथं पत्तरच पाहूया. पुन्हा राहिलेला पुढच्या भागात.